नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजपासून आपल्या चॅनलवरती जे पण सब्जेक्ट वाईज टीचिंग असेल ते चालू होणार आहे. तर तुमचे जितके पण मित्र असेल SPPU युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आपलं चॅनल शेअर करा. तर आजपासून आपण सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज, युनिट वाईज जे पण तुमचे टॉपिक्स असेल, जे पण तुमचे युनिट्स असेल त्याच्या वाईज आपण शिकवणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण फर्स्ट इयर इंजिनिअरिंग 2024 पॅटर्नचा जो सब्जेक्ट आहे प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, तर या सब्जेक्टबद्दल आपण कोर्स चालू करत आहोत. तर या कोर्समध्ये किंवा या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, तर तुम्हाला सगळ्यात आधी सिम्पल एक्सप्लेनेशन ऑफ ईच टॉपिक, जो पण टॉपिक आपण शिकवणार आहे, जी पण आपण सिरीज चालू केलेली आहे त्याच्यात तुम्हाला सिम्पल मराठीमध्ये एक्सप्लेनेशन भेटेल प्रत्येक टॉपिकचा. आणि त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिकवरती काही एक्झाम्पल्स असतील. त्यानंतर तुम्हाला जे पण नोट्स, PDFs आणि बाकीचे स्टडी मटेरियल असेल ते पण प्रोव्हाइड केल्या जाईल. तर त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल, ती टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक असेल ती तुम्हाला जॉईन करायची आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा सब्जेक्ट आहे आपला प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, PPS आपण त्याला बोलतो, फर्स्ट इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. तर या सब्जेक्टचा जो पहिला युनिट आहे आपला, पहिल्या युनिटपासून आपण युनिट वाईज चालू करणार आहे. तर पहिला युनिट आहे आपला प्रॉब्लेम सॉल्विंग अँड प्रोग्रामिंग अँड पायथॉन प्रोग्रामिंग. तर या युनिटमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, इथे तुम्हाला पूर्ण सिलेबस काढून दिलेला आहे. तर मी हा जो युनिट आहे तो 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. पहिला पार्ट येतो आपला प्रॉब्लेम सॉल्विंग आणि त्याचे कन्सेप्ट, त्यानंतर पायथॉन प्रोग्रामिंग त्याचं बेसिक. तर सगळ्यात पहिले आपल्याला हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट काय आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत आणि ते पण नंतर प्रोग्रामिंगमधले प्रॉब्लेम्स. तर सगळ्यात पहिले आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की प्रॉब्लेम काय असतं एव्हरीडे लाईफमध्ये, त्याचं बेसिक हे युनिट आहे सगळं, तुमचा जो पण सब्जेक्ट आहे. तर याच्यामध्ये प्रॉब्लेमचे टाईप्स काय काय असतात, त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग विथ कम्प्युटर्स कसं राहतं, त्यानंतर त्याच्यात डिफिकल्टीज काय काय राहते, त्याचे ॲस्पेक्ट काय काय आहेत, टॉप डाऊन डिझाईन काय आहे, स्ट्रॅटजी काय काय आहेत आणि प्रॉब्लेम सॉल्व करायची प्रोसेस काय आहे, त्यानंतर फ्लोचार्ट आणि सिम्बॉल. तर असं हे बेसिक आहे प्रॉब्लेम सॉल्विंगचं, ते आपण बघणार आहोत. त्यानंतर पार्ट बीमध्ये तुम्हाला पायथॉनचं बेसिक शिकायचं आहे. तर याच्यामध्ये इंट्रोडक्शन येईल, त्यानंतर फीचर्स, त्याची हिस्ट्री, फ्युचर काय आहे त्या लँग्वेजचं, त्याचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत, त्यानंतर प्रोग्रामिंग पॅराडिम काय काय आहे त्यामध्ये, त्यानंतर फीचर्स ऑफ OOP काय आहे आणि सॉफ्टवेअर सिस्टीम डेव्हलप इन पायथॉन. तर हे तुम्हाला या युनिटमध्ये शिकायचं आहे. सगळं बेसिक कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला या युनिटमध्ये बघायला भेटतील. तर सगळ्यात पहिला टॉपिक येतो आपल्या या युनिटमधला, तो आहे प्रॉब्लेम सॉल्विंग इन एव्हरीडे लाईफ. तर आपली जी लाईफ आहे त्यामध्ये आपण रोज कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेम्सला फेस करत असतो, तर तेच आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर व्हॉट इज प्रॉब्लेम सॉल्विंग? तर प्रॉब्लेम सॉल्विंग काय असतं, तर त्याची डेफिनेशन आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग सोल्युशन टू डिफिकल्ट ऑर कॉम्प्लेक्स इश्यूज युझिंग लॉजिकल थिंकिंग अँड सिस्टमॅटिक अप्रोचेस. तर प्रॉब्लेम सॉल्विंग ही अशी प्रोसेस आहे ज्याच्यात आपण डिफिकल्ट आणि कॉम्प्लेक्स जे पण आपल्याला इश्यू येतात डेली लाईफमध्ये, त्याचा आपण लॉजिकल थिंकिंग करून आणि सिस्टमॅटिक अप्रोच करून त्याचं सोल्युशन काढत असतो, त्यालाच आपण प्रॉब्लेम सॉल्विंग असं बोलणार. जसं की एखादं एक्झाम्पल पाहायचं म्हटलं तर तुमचा जो फोन आहे त्याची चार्जिंग जर नसेल होत, एखाद्या वेळेस जर चार्जिंग नसेल होत तुमच्या फोनची, तर आपण काय करतो त्याच्यावरती सोल्युशन काढण्यासाठी फोन चेक करतो किंवा त्याचा केबल चेक करतो, चार्जर चेक करतो, कशामध्ये फॉल्ट आहे, सॉकेट चेक करतो. तर हे सगळं पाहिल्यानंतर आपण त्याचं सोल्युशन फाइंड करत असतो. तर असे खूप सारे आपल्याला तिथे सोल्युशन भेटत असतात, त्यामध्ये पण आपण बेस्ट सोल्युशन त्याचं काढत असतो. तर हेच झालं प्रॉब्लेम सॉल्विंग. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग इन एव्हरीडे लाईफ, याच्यामध्ये काय काय येतं, वी सॉल्व प्रॉब्लेम्स डेली विदाऊट इवन रिअलायझिंग इट. आपण जे पण प्रॉब्लेम सॉल्व करतो ते आपल्याला माहीत पण नसतात, कधी कधी आपण त्यांना सॉल्व करून देतो. तर तसेच डेली लाईफचे काही एक्झाम्पल आहेत ते बघूयात. तर सगळ्यात पहिलं एक्झाम्पल मी फूड डिसिजनचं घेतलं आहे. जसं की आपल्याला जे पण आपण जेवण करायला जातो, तर लंचसाठी जे पण आपले जे मित्र असतात हॉस्टेलवर राहतात, तर त्यांचा जो प्रॉब्लेम असतो जेवायचाच असतो, मेसवरती कोणतं जेवण चांगलं भेटेल, कुठे जेवण चांगलं भेटेल. तर याच्यासाठी आपला प्रॉब्लेम असतो जेवायचा. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करता सोल्युशनसाठी, तर तिथे जाऊन तुम्ही मेसवर पाहता की कोणतं जेवण, कोणती भाजी चांगली आहे किंवा कोणते आयटम चांगले येतं जेवण्यासाठी. त्यानंतर बजेट पाहता तिथे किती किती रुपयाला भेटते किंवा महाग आहे का स्वस्त आहे. त्यानंतर टाईम पाहतो आपण आणि मग डिसाईड करतो कुठे जेवायचं किंवा कोणत्या हॉटेलवरती जायचं जेवायला. तर असं हे आपण या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढत असतो. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम डेली लाईफमधला आपल्याला येतो ट्रान्सपोर्टेशनचा. तर
तुम्हाला जर कॉलेजला जायचं असलं टायमावरती तर तुम्ही आधी त्याचं रूट वगैरे ट्रॅफिक चेक करता. त्यानंतर कोणती बस अवेलेबल आहे किंवा बाईक आहे का, की ऑटोनेच जाणं पडेल आपल्याला, तर सगळं चेक करता आणि मग एक प्लॅन बनवता आणि तो प्लॅन फॉलो करून तुम्ही जाता. त्यानंतर स्टडी. तर सगळ्यात पहिले तुम्ही डिसाईड करता की कोणता सब्जेक्ट घ्यायचा आहे, त्यानंतर कोणता सब्जेक्ट डिफिकल्ट आहे, कोणता सब्जेक्ट इझी आहे. तर तुम्ही हे सगळं चेक करता. त्यानंतर सब्जेक्ट घेतल्यानंतर तुम्ही काय करता, त्यावरतीचे यूट्यूब व्हिडिओज बघता किंवा टीचरला म्हणजेच टीचरला विचारता तुम्ही कोणता सब्जेक्ट शिकायचा आहे किंवा कसं आहे. त्यानंतर ग्रुप स्टडी करता. तर असे काही सोल्युशन्स झाले याचे. तर त्याच्यातून तुम्ही लर्न करता. तर हे झाले आपले एव्हरीडे लाईफचे काही एक्झाम्पल्स, जे तुम्ही रोज फेस करता आणि त्याच्यावरचे सोल्युशन पण तुम्ही काढता. तर हेच आपल्याला बघायचं होतं या टॉपिकमध्ये. त्यानंतर समोर येतं टाईप्स ऑफ एव्हरीडे प्रॉब्लेम्स. तर त्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत, एक सिम्पल प्रॉब्लेम्स आणि एक कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स. तर हे 2 टाईप आहेत. तर सिम्पल प्रॉब्लेम्समध्ये येतं आपलं चूजिंग क्लोथ टू वेअर, म्हणजे डेली लाईफमध्ये आपण सिम्पल प्रॉब्लेम्स काय असतात की आज कोणते कपडे घालायचे किंवा कोणते कपडे चांगले राहतील. त्यानंतर डिसाइडिंग ब्रेकफास्ट मेनू, तर जेवणामध्ये काय आहे. त्यानंतर चाबी हरवली गाडीची किंवा असे साधे प्रॉब्लेम्स राहतात डेली लाईफमध्ये. त्याच्यामध्ये काय असतं आपलं कॅरेक्टरिस्टिक, की सिम्पल प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला क्विक सोल्युशन भेटते लवकरात लवकर. त्यानंतर इथे कमी थिंकिंग करावी लागते. तसंच आपण कॉम्प्लेक्स प्रॉब्लेममध्ये बघितलं तर करियर सिलेक्शन हे खूप मोठा डिसिजन आहे, याला टाईम पण जास्त लागेल. तर त्यानंतर बजेट प्लॅनिंग फॉर मंथ, याच्यामध्ये पण थोडीशी थिंकिंग जास्त लागते. त्यानंतर टाईम मॅनेजमेंट, हे कसे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम झाले, थोडेसे हार्ड जातात याचं सोल्युशन काढण्यासाठी. तर याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे की याच्यात आपल्याला जास्त थिंकिंग करावी लागते किंवा जास्त टाईम लागतो विचार करण्यासाठी. तर हे 2 टाईप झाले. त्यानंतर येतं आपलं प्रॉब्लेम सॉल्विंग स्टेप्स. तर प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह करतो त्याच्या काही स्टेप्स आहेत, ज्या तुम्हाला एखाद्या वेळेस आपल्या एंड सेम क्वेश्चन्समध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. तर तुम्हाला या स्टेप्स तिथे एक्सप्लेन करायच्या आहेत. तर स्टेप्स कोणकोणत्या आहेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या? सगळ्यात पहिली स्टेप येते आपली आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. तर प्रॉब्लेमला आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. त्यानंतर अंडरस्टँड द प्रॉब्लेम, तर प्रॉब्लेमला तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे. त्यानंतर थिंक ऑफ पॉसिबल सोल्युशन, तर अंडरस्टँड केल्यानंतर तुम्हाला पॉसिबल सोल्युशन काढायचे आहे आणि त्या पॉसिबल सोल्युशनमधून तुम्हाला बेस्ट ऑप्शन चूज करायचा आहे की कोणतं सगळ्यात जास्त आपल्याला कामी पडेल. त्यानंतर त्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. तर इम्प्लिमेंट केल्यानंतर तुमचं जे सोल्युशन येईल त्याच्यावरती पण तुम्हाला एकदा परत चेक करायचं आहे की ते बरोबर आहे की नाही. तर ह्या झाल्या 6 स्टेप्स ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर अशा आहेत कोणत्या पण प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचा असेल तर. त्यानंतर व्हाय प्रॉब्लेम सॉल्व्ह इज इम्पॉर्टंट. प्रॉब्लेम सॉल्विंग हे का इम्पॉर्टंट आहे, तर आपली जी लाईफ आहे त्याच्यामध्ये आपल्याला लाईफ इझी बनवायसाठी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्विंग इज इम्पॉर्टंट. तर हँडल चॅलेंजेस इफिशियंटली, त्यानंतर लेस स्ट्रेस. त्यानंतर येतो आपला इम्प्रूव्ह डिसिजन मेकिंग. तर डिसिजन जे आपण घेत असतो त्याच्यामध्ये आपलं इम्प्रूव्हमेंट होतं, बेटर चॉईसेस आपण तिथे चांगल्या चॉईसेस घेतो किंवा आपले कॉन्फिडंट डिसिजन्स. त्यानंतर सेव्ह टाईम आणि रिसोर्सेस, त्यामध्ये आपल्याला जो आपला टाईम असतो तो सेव्ह होतो आणि जो पण वेस्ट असेल ते अवॉइड करू शकतो आपण. त्यानंतर डेव्हलप थिंकिंग स्किल्स, जी आपली लॉजिकल थिंकिंग आहे ती आपण डेव्हलप करू शकतो किंवा क्रिएटिव्ह थिंकिंग आपली जास्त करू शकतो आपण. तर असे हे त्याचे काही इम्पॉर्टन्स आहेत. त्यानंतर मी याच्यावरती प्रॅक्टिस क्वेश्चन्स काढलेले आहेत जे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. याचे स्वतःहून ॲन्सर लिहायला ट्राय करा. त्यानंतर असे काही क्वेश्चन्स आहेत आणि ही PDF जी आहे तर ही PDF मी तुम्हाला ग्रुपवरती सेंड करेल. तर हा आपला पहिला टॉपिक होता या युनिटमध्ये. जर तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर असेच प्रत्येक टॉपिकवरती आपण असे व्हिडिओ येणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो.